देवाची भक्ती करायची महाराज, बरोबर आहे की नाही? भाव चांगला ठेवायचा. आटे मनान सांगू का आटे म्हणतात नाही, बाकीना लोक आटे बशीने सुद्धा संसार मग इथला येडावे जायचे. उदाहरण म्हणेन सांगस बरं का महाराजजी, लोक इथला येडावे झाला आटे बसेल सुद्धा लोकेच ना विचार चाल राहणार घर काय होईन बा असं. बाकीने म्हणे माया बहिणी आटे बसेलेत ना तरी तेच ना डोका मायो 11 वाजा मौनात बेन म्हणा का कुकर उघडं राही घेऊ खिचडीनं. जर आटे बशीने त्या विचार होतील ते कसा भगवंतानी प्राप्ती होईल का? काही लोक इथला येडावे जातं. शेख म्हातार मरणदार मग होतं बाबाजी, मरण्याच्या दारात म्हातार डॉक्टरले बोलावं. 2 पोरे होतात म्हाताराले, दोन्ही पोरेशने डॉक्टरले बोलावं. डॉक्टर साहेबने हातने नाडी चेक करी. डॉक्टरने सांगते ना तुम ना म्हातारा खूप आहे की 4-5 वाजेपर्यंत मरणार आहे. 4-5 वाजेपर्यंत मरणार आहे असं सांगितल्याच्या नंतर पोरे वाटली किराणा. डॉक्टर 11-11:30 चालना घ्या म्हातारा कवय मरीन. दोन्ही पोरे बसेल होतात. बरोबर 2-2:30 वाजानं सो मारले म्हातारा झटका यावं लागणार. आणि म्हातारा उठे आणि असं करे, उठे ना असं करे. दाखला आगाऊ होतं, चाप्टर बी होतं आणि हुशार बी होतं. ते दाखलं मोठाला सांगे, मोठा भाऊ पप्पा असं कराय ना. नेमकं पप्पा काहीतरी सांगा ना, प्रयत्न कराय ना रे. मोठा जरा बोया होता. जाऊ दे रे, डॉक्टरने सांगितले 4 वाजेपर्यंत मर जाई म्हातारा झटकाही राहणार नाही. भाऊ म्हणे मोठा भाऊ पप्पा असं कराय ना, मला ते असं वाट राही ना, मला असा डाऊट आहे पप्पा असं कराय ना म्हणजे पप्पानी इथलं कुठेतरी दपाडेले म्हणजे. आता इथलं कुठे दपाडेले मोठा ना बी भाव जागेवर घ्यात. दाखलाल म्हणे जवान खरं आहे म्हणे पप्पा इथलं सांगरा ना कोठे येईन काय, पण कत होई रे म्हातारा आखू झटकाव ना म्हातारा असा करे. दाखला म्हणे मोठा भाऊ पप्पा असं करा ना नक्की आता बितडा माहीत म्हणे. अख्खं बितडं कोर्टा का रुपया सापडणार नाही. हां, आणि जवळजवळ दाखला गौरातच कारण मन गरम मीच दाखलाय मीच किडा पाडस. आता ना बितडं पाठ टाका रुपया सापडणार नाही. मोठा सांगे दाखलाले म्हणे तू आता ना बीत पाडी कदाचित या भिंत माशीन म्हणे. ततानी बीत पाठ टाकी दोन्ही बीताच मग 1 रुपया सापडणार नाही. दोन्ही बीता पाठ टाक्यात घर मोके. पण म्हातारानं काही बंद होई नाही असं करा ना. पोरे म्हणे नेमकं काय करा ना. दाखलाने सांगा मोठाले एक पर्याय म्हणे काय डॉक्टरले फोन कर आणि डॉक्टर साहेबले विचार असं काहीतरी पर्याय व्यवस्था शे का की मना बाप अर्धा मिनिटासाठी बोलायला पाहिजे. मोठाने फोन करा डॉक्टरले, डॉक्टर साहेब माझा म्हाताराला असं काहीतरी पर्याय व्यवस्था करा. एखादं इंजेक्शन आहे का की म्हातारा अर्ध्या मिनिटासाठी बोलला पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणे शेबो पर्याय पण इंजेक्शन 1 लाख रुपया नाही. दाखला मोठाला सांगे म्हणे भाऊ पैसा जाऊ दे रे लाख रुपयांकडे काय दखस. पप्पा इथलं सांगरा ना कितलं शेन काय जे शिलगाव रे आज हे लाख रुपयांकडे गोटे रे इथलं शे म्हणे ते का थोडंच शे का. डॉक्टर उन्हा 1 लाख रुपया मोजी लई घ्या इंजेक्शन दिन निघ्या म्हातारा बोलायला लागणार पोऱ्या विचारायला लागणार म्हणे पप्पा खोटे म्हणे काय नाही भाऊ तुन माय घर नाही होती बाजूने वहींची म्हणा पाहिजे पीठ गायन गायने लई जायला होती तेवढी मागेली जा. कितला येडा शेत लोक संसार मग हां कितला येडा येतच. जर इथला मरण टाईमले सुद्धा संसार मग जर पीठ गायन गायने मग चित होईल ते याला देव कवी भेटीन. राय तुम न होई ना तुम न बहिणी आठे देव न भजन मनान सांगू आठे म्हणतात नाही. लास्ट अँड बेस्ट उदाहरण सांगितलं, एक्झाम्पल सांगितलं मीराबाईचं. मीराबाईनं पायात घुंगरू बांधून नाचली ना भगवंताच्या प्राप्तीसाठी. मग तुमले आठे फक्त देवनं नाव लिहिलं नव्हतं बशी फक्त भगवाननं नाव लिहिलं नव्हतं. बरोबर आहे की नाही म्हणा का तुम्ही. हां का बरं देवनं नाव का बरं लिहितात नाही बहिणीस. आठे मनान सांगू का आठे म्हणतात नाही. आठे बसेल बाया कमीत कमी 1000-1500 बाया होती ना. पण या बहिणीसले आठे मनान सांगू ना आठे म्हणतात नाही. आणि जर कधी लग्न राही ना चुलत भावनं टिकरानं माम भावनं फुई भावनं तो शेंबड्या का राही ना त्यानकरता असं बारी बरी गाणं म्हणस मन माय. हा 15 बाया अख्खा गाव झोपू देतात नाही. 15 बाया आठे 1000 बाईस ना आवाज निघणार नाही. आमना दोंडायचं मला लग्न होतं बाबा मिलिंदा मागली गेली मला लग्न होतं. मी बाहेर झोपेल होतो. एक काकू गाणं म्हण राहते नवर देऊन करता हे तथैनो ना मना दादा उना निमित्ते समजी गऊ ना माय मना हिरो उना. तथैनो ना मना दादा उना निमित्ते समजी गऊ ना माय मना गोविंदा. म्हणता आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही. आपला गावमा गोविंदा यायला देखील चालू मी थंडा पाणी गाय अंग धुईली ना गोविंदादा काढणार. जी काकू गाणं म्हण राहिली 3कडे गो म्हणतं काकू माल गोविंदादा काढो बहीण म्हणतो. तो लाईट ना खाली उभा होता तर दिके ना इथला नियागार होता म्हणता अहो गोविंदा आहेत ना.
तवच ती हिंमतच सुटी गेली म्हणजे मला विश्वासच बसत नाही जात तर एक नंबरनी लब्बाड नसायचा तेवढं चांगलं आहे दयाने ना बाया सोड्यात का बाकी नेतात ना बाया आठे बड्या बाया चांगल्या दिकरायनात बिचाऱ्या नाही ते जवळजवळ आहे ना 100 माही 99% आहे जातलं बाडच राहस खरं आहे का नाही बहिणी सोन राग नाही यावं तुमले आधे शेवटला 10 मिनटं बोलणार राग नाही यावं बहिणी सोन अजिबात राग धरायचा पण नाही खरं सांगू का मी तिथे लबाड लुबाड इथनं म्हणलेस ना तरी म्हणे माया बहिणी हशिले तीच बिचारे पण राग करतीत नाही बाबा काय त्याचा काना देश ना पोरग आहे बोल राय ना बोलू द्या भाऊ बिचारे हशिले तीच पण एक बी म्हणे माय बहीण राग करत नाही चांगले बहिणी सोन आहे तुमनं प्रेम आहे म्हणशील म्हणून मार्केटशे तुम्ही जर एखाद दिन बनाई टाका माले तुम्ही बन करलीच चला ये ना सत्कार करल्या बहिणीचा तुम्ही बोलता सैन करतेस बहिणीचं लबाड लुबाड बाणड सोरूतनी येडी उडी काय बी म्हणले होतं या असेल ती म्हणे माया बहिणी चांगल्या बहिणीचं आणि खरं सांगू का माझं रडणं ऐकण्यासाठी लोक 100मधनं 90% रडणंच ऐकायला येईल राहतं लोके बाकीना रडणं ऐकायला येईल राहतात आणि बाकीना नुसता दखायला येईल राहतंच बाकीना चित्र बी वेगळा दिखतं आहे चित्र जरा वेगळं दिखत बा बाकीना तसा येतच ना तसा गाडी येस ना काय हो तुम हो तक्रे तो तक्रे पण मी काय लोकेशकडे ध्यान देत नाही मला दिकी बिजास मना किडा पाडवणार तरी ध्यान देत नाही मना भावच असा राहतस हे मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने मुझे लगी प्रभु संग प्रीत ये दुनिया क्या जाने मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने भाई क्या जाने दुनिया क्या जाने भाई क्या जाने मुझे लगी प्रभु संगति दुनिया क्या जाने मुझे लगी चाम संगति दुनिया क्या जाने मुझे लगी चाम संगति दुनिया क्या जाने मुझे लगी चाम संगति दुनिया क्या लोकांचा विचार करून परमार्थ करशाल तर अजिबात जमत नाही तुमले सांगस मी पहिला पाहिजे तेच सांग राहून शेवटला बी लास्ट अँड बेस्ट संदेश तोच राहील लोकेशना वर्षे लागण नाही जन्माल घालणारा मायबापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली जायले लोके नावं ठेवणारा ठेवतच राहतील तुम्ही फक्त भगवंत कसा प्रसन्न करताय नाही डोकामा ठेवा ना बरोबर आहे की नाही हो लोकेशना भाव असावे जायलेत ना स्वतःन घरमाईन जर निघी जायला राहिले ना तरी सांगतं त्या मामान गाव जायले दुसऱ्यानं जर कधी आत्यान घर बी जायला राहिले तरी सांगतं निंगई रे पै गई रे लोक आहेत त्या बरोबर आहे की नाही हां आपला जुना लोकेश नाही म्हणी आहेत घरनं उघडण परायला लुगडं करा सवय राहत लोकेशले हे नीचच नाही बरशे लक्षात का जीवाशनी बरशे नेसणं सोडायला चालत नाही म्हणून परमार्थ करत असताना अंतकरणापासून करा आठे करा सांगू आठे देव करतच नाही हो एक 75 वर्षनं म्हातारं स्टँडवर उभं होतं बाबा 75 वर्षनं म्हातारं कोणती वय मग काय करू ते बी भान पाहिजे बरोबर आहे ना बाबा आता म्हणा बाबा दाखा कसा कीर्तन माऊ भाषा त्या बसेल बाबा ते एक म्हातारं 75 वर्षनं म्हातारं स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण राहीन हे आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशामा कोटा ना बोलाव दो के बासती यक्क बोकामा मोका कटा 75 वर्षी वयमा जर या किडा पाडरा नाही पहिले कितला पाडेल 75 वर्षनं म्हातारं म्हण राहीन तर हे धोकेबाज होती रती अरे चाल जर ती आवडली तरी भाव आपला भगवान प्रतिना मला कोणतं का नवीन गाणं आहे ना बाबा गाणं नवीन होणं म्हणजे आपण आपला भाव तडे कृष्ण भगवान राधा राणीना टाकी देतात जसं की हे तेरे प्यार में मैं कहाना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं कायना घर छोड़ दिया गई तेरे वास्ते मैं
भगवंतांचं अंतकरणापासून नाव घेतलं ना, शरण गेलात ना, दुनिया कितली बी विरोध मा जाऊ द्या, भगवान तुम्हाला संगे राहणार ना, बटी दुनिया आपला पाठ मागे रास. हा, पण भगवानवर तेवढा विश्वास पाहिजे. देव बी तसा पाहिजे. कसा? ही कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी. तू माझा काना तुझी मिरादारानी, अरे तू माझा काना तुझी मिरादारानी, तू माझा काना तुझी मिरादारानी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी. तू माझा काना तुझी मिरादारानी, तू माझा काना तुझी मिरादारानी, तुझी मिरादारानी, तू माझा काना तुझी मिरादारानी. हायवे ना बाबास न तरुण भाऊसले बी सांगा साडे भजन मनान सांगू आडे म्हणतात नाही. मग या आडे देवनं नाव लिहत नाही, पण एखादी पोरणी जरी असली इंस्टाग्रामले व्हॉट्सअपले फेसबुकले ब्लॉक कर, या पडेल बी तडाना आडे बट्टस आणि तडी पडी पडी म्हणतशा रातना 11 नंतर ड्युटीला लागतशा. हे पाखरा आजाद केलंय तुला बावरे, तू नाही आजाद कर, तुला पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे आप्पा. तुन पाखरून फक्त तुला मोबाईलनं रिचार्ज मारान करता तरी ठेल होतं रे बानट सोरूत ना आले. तुला पाखरून पहिले ठरेल होतं म्हणलं लगीन निबुंदी यालेच वाढायला लावसो असं. उलट तुन पाखरून लगीन करीन जास्त तर 3 वरीस माहीस 1 वरीस न पोरग कड्यावर रास. हा चौकमा बसेल रास 3 कड्यावर ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ. कथंच आहे तू ना पाखरा. अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्या प्रतीचे भाव बदल ना. हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते वाले तेरे किया कानया, दिल तेरे नाम कर दिया कानया, दिल तेरे नाम कर दिया वा कानया, दिल तेरे नाम कर दिया कानया, दिल तेरे नाम कर दिया कर दिया. आठे भजन म्हणा सांगा ना, आठेच म्हणले बहिणी सोनिया बहिणी आठे म्हणतात नाही, लगीन मग गाणं म्हणाला आहे करते नाही तुम्हाला लगीन ना गाणं. हे कोणी टाकी खाट शिलगायचीच होती काढली घेतला का दांगडो घुसे ना, यंदा राखेल टाकी शिलगायचीच होती काढले राव देवाने. तू मी मांगला चालणं ठरायला येले. मला सांगा बहिणी सोनाई कोणी टाकी अंगण मा खाट आहे म्हणावर आपला उद्धार होई जाई का? हा ते म्हणू नका असं माझं दुमत नाहीये. ते पण म्हणा ती आपली संस्कृती ती टिकवायची, पण भगवंताचं नामचिंतन करायला काय लाज ठेवायची. अरे इतकं अंतकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे. लोकांचा विचार नाही करणे, महाराज भगवंताची प्राप्ती करायची नाही का? देव ना गाणं म्हणू. हां आगो सांगस आदिवासी लोके आपलं ते गाणं मी 4 वरीस पहिले म्हणू बाबा, ते गाणं ते फेमस होई गे. कोणतं जातना विचार आदिवासी लोक त्या बाया जर नैवेद्य दिलीच नाही जायत ना मारुती रायवर त्या म्हणत हे उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन निगरणा निवता तुला दिनास, उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन निगरणा निवता तुला दिनास. आणि तुम ना गाना कोण पडी व बीमार डॉक्टर देखने को आया, लड्डू लाया पेड़ा लाया वो गई खाने को. आई म्हणा रुद्दारू जाई बहिणी तुमना. हा आई म्हणा रुद्दारू जाई का तुमना. अरे भगवंताची प्राप्ती करायची असेल तर नामचिंतन करायचं अंतकरणापासून, बरोबर आहे की नाही? आठे मनान सांगू आठे म्हणतात नाही. तुमना आवाज माशी ताकद आहे बहिणी सोन. तुम्ही भजन म्हणा ना आत्ते सुद्धा आमले फिक पाठदिशात. कदाचित गायनाचार्यांचा स्वर जाऊ शकतो, कीर्तनकाराचा स्वर जाऊ शकतो, पण या मायच्या आवाजात अशी ताकद आहे ना दुसरा माय मरेलो सुद्धा मन माय बठा गावल रडावस. आपली सगळी माय मरेलोवर बी 2 जण हात धरले ते याचा ताण गरमाला जरा आपला रडामा बी ठिकाणा नाही मना मा बी ठिकाणा नाही. हो आपलं रडणं माय मरेलवर सुधोर रास का? आपण मायन करता रडतो ओ माव ओ माव ओ माव ओ बो रडू नको पण भुकू बी नको याला तन गरमाला जा रे. नाही ते आई माय दुसरा माय मरेलो बटा गावल रडावस आहे की नाही? हो आवाजाची ताकद आहे. फक्त तो आवाज कोटी यूज करा नाही तुम नावर आहे, बरोबर आहे ना?
हो आको सांगस. हा टाईम व्हायचा आहे तुम्हाला सांगेल पेक्षा 10 मिनटं जास्त सारखी गो पुढे. हां आणि प्रत्येक गोष्ट लिमिट असते नाही का. हां बरोबर आहे. टाईम रास आमले पटी येते ज्याला घर पसार असते त्यालाच समजा आवराल काय तर असोच आयता खुर्च्या टाकी बसणार काय समजा ना वही घ्या ते शेवटचे फक्त एकच सांगेल भैया तुम्हाला भगवंतानं जन्माला घातले. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करायचं. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. महाराजांचं मत आहे की महाराजांनी गवडण म्हटली पाहिजे म्हणजे आता तुम्हाला टाईम सरी जायले मी ते सांगू का गवडण सांगू असं होई जाईल. त्यापेक्षा गवडण म्हणतो आणि सेवेला पूर्ण विराम असेल चालेल ना. गवडण म्हणू ना त्यांना अल्लक लागतं काय हरकत नाही. तुम्ही मन सांगता म्हणतो. आता काय करायचंय